तर मंडळी ही बघा, ही आहे पेवग्याची वनस्पती. ही ना शक्यतो असं तळ्याच्या काठी किंवा अशी ज्या ठिकाणी जास्त ओलसर जागा असते, दलदल असते, त्या ठिकाणी ही वनस्पती उगवते. काय हे बघा, तर ह्याची भाजी एवढी उत्कृष्ट लागते ना. तर आता ही भाजी मी करणार आहे. तर आमच्या इथे नदी आहे आणि त्या नदीच्या ठिकाणी मला ही भाजी मिळाली. तर ही इथे पण आहे बघा. हे असं तिचं झाड असतं पेवग्याच्या वनस्पतीचं. तर मंडळी ही बघा, ही पेवग्याची भाजी मी काढून आणलेली आहे आणि स्वच्छ मी मिठाचं पाणी टाकून ती धुवून घेतलेली आहे. तर आता ही भाजी ना बारीक कापून घ्यायची आणि हिची भाजी करायची. ही रानभाजी आहे, ही खूप छान लागते खायला. काय तर आता मी काय करते, ही जी भाजी आहे ना ती व्यवस्थित मी कापून घेते. हिला मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, थोडा वेळ मिठाच्या पाण्यात ठेवलेलं आणि त्याच्यानंतर 2 पाणी घेऊन मी तिला धुवून घेतलेलं आहे. तर आता ही भाजी ना मी व्यवस्थित बारीक कापून घेते. तर मंडळी हे बघा, ही ना अशी बारीक अशी भाजी ही कापून घ्यायची. तर मी आता ही भाजी कापून घेतली आहे. हिला काही फारसं असं साहित्य लागत नाही. तर इथे मी 2 छोटे कांदे घेतले आहेत कापून, ओलं खोबरं घेतलं आहे, हिरवी मिरची, मीठ आणि आतमध्ये घालायला ही मुगाची डाळ घेतली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही डाळी घालू शकता. तर मी आता काय करते, ते कढईमध्ये हे तेल घेतलं आहे 2 चमचे आणि त्याच्यामध्ये हा कांदा घालते. कांदा परतून घेते, एक अर्धा मिनिट कांद्याला शिजायला देते आणि नंतर मिरची घालते. तर आता कांद्याला एक अर्धा मिनिट झालेला आहे, तो शिजला आहे. तर त्याच्यामध्ये हे मी मिरचीचे तुकडे घालते, ते परतून घेते. एक 10 मिनटं शिजू देते आणि त्याच्यावरती ही मी डाळ घालते आहे बघा. कारण आपली डाळ पण शिजायला पाहिजे. डाळीत आपण काही पाणी घालणार नाही आहोत. तर ह्यात कांद्याचं पाणी, भाजीचं पाणी ह्याच्यावरच ती डाळ शिजू देणार आहोत. तर डाळ शिजताना ना मी थोडंसं मीठ घालते, म्हणजे काय होणार, कांदा पण लवकर शिजणार आणि डाळ पण शिजणार. तर ह्याच्यावरती झाकण ठेवून ना 1-2 मिनटं मी शिजून घेते. तर ह्याच्यावरती ना मी हे बघा, एक झाकण ठेवते आणि झाकणाच्या वरती पाणी ठेवते, म्हणजे काय होणार, आपली डाळ करपणार नाही. तर आता आपली 2 मिनटं झालेली आहेत. हे बघा, ह्याच्यावरचं हे पाणी पण आहे ना ते गरम झालेलं आहे आणि हे बघा, तर आपली डाळ ही काय खालती लागली नाही आहे, कारण वरती पाणी ठेवलेलं म्हणून. तर ही डाळ पण शिजली आहे. तर आता मी काय करते, ही भाजी जी आहे ना ती भाजी घालून घेते. आणि हे राहिलेलं जे मीठ आहे ते मी घालून घेते. तर ही भाजी आहे ना ती मी व्यवस्थित मिक्स करून घेते. तर ही भाजी ना हे बघा व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेली आहे. तर अशीच मी ही मंद गॅसवर एक मिनिट शिजून घेते आणि त्यावरती मी हे पाण्याचं झाकण ठेवते आहे. तर आता आपण भाजी शिजत ठेवलेली ना त्याला हे बघा, हे 1-1.5 मिनिट झालेलं आहे. तर भाजी हे बघा आपली खालती काही लागली नाही आहे. तर आता काय करायचं, तर मी काय करते भाजीमध्ये ना, हे बघा, हा एवढासा चिमूटभर जो हिंग आहे तो टाकते. कशाला, तर आपण ह्या रानभाज्या खातो, त्यामुळे आपल्या पोटाला वगैरे काय गॅस जसं काय त्रास व्हायला नको. ह्या तर भाज्या औषधी असतातच, पौष्टिक असतात, पण आपण काळजी घेतलेली पण बरी असते, म्हणून मी हा थोडासा हिंग टाकते. तर आता आपली ही भाजी तयार झालेली आहे. त्याच्यामधली ही डाळसुद्धा शिजली आहे.
तर तरी पण मी 1 मिनिट शिजू देते. तर आता आपले 1 मिनिट झालेलं आहे आणि आपली भाजी तयार झाली आहे. तर मी काय करते, त्याच्यामध्ये हे ओलं खोबरं आहे ते टाकून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. तर आता मला खोबरं घालून एक 10-15 सेकंद झालेले आहेत. भाजी आपली शिजलेली आहे आणि खोबऱ्याचा जो ज्यूस आहे तो आतमध्ये उतरला. तर मी आता काय करते, हे 1 चमचा तेल, खोबऱ्याचं तेल मी आतमध्ये घालते. त्यामुळे काय होतं, आपल्या भाज्या खूप टेस्टी पण लागतात आणि मिक्स करून घेते. तर आता अशा प्रकारे ही आपली भाजी तयार झाली आहे. ही भाजी खूपच छान लागते, जशा आपण मार्केटमधल्या पालेभाज्या खातो तशाच. तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा ही रानभाजी सध्या मार्केटमध्ये सुद्धा मिळतात, नदीच्या किनारी किंवा तलावाच्या किंवा शेतातसुद्धा, शेताच्या किनारी ही भाजी मिळते. तर ती आणा आणि नक्कीच एकदा करून खाऊन बघा. आणि हो, माझं चॅनल लाईक पण करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तर अशा प्रकारे ही रानभाजी पेवगा एकदम सोपी, झटपट होणारी आणि अतिशय पौष्टिक अशी, मुबलक प्रमाणात मिळणारी तयार झालेली आहे. तर तुम्हीसुद्धा नक्कीच करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. माझं चॅनल बघितल्याबद्दल, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.